महाराष्ट्राच्या राजकारणातील एका सर्वात करारी, वादळी आणि शब्दाचा पक्का असलेला लोकनेता म्हणजे आदरणीय अजितदादा पवार. सत्ता येते, सत्ता जाते, खुर्च्या बदलतात आणि मंत्रिमंडळ बदलतं, पण मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापासून तर थेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामान्य जनतेच्या मनापर्यंत ज्या एका नावाचा प्रशासकीय वचक आणि आदर 3 दशकात कधीच कमी झाला नाही, ते नाव म्हणजे अजितदादा. अजितदादा या नावाभोवती जी एक प्रचंड क्रेज निर्माण झाली, त्यामागचं सर्वात मोठं कारण होतं दादांचा रोखठोक स्वभाव. मनात येईल ते आणि जे सत्य आहे ते थेट तोंडावर बोलणारे नेते होते. समोर कोण आहे याचा विचार न करता जे पटलं, जे रोखठोक सत्य आहे ते बोलून दाखवायचं, हा त्यांचा बाणा होता. मी असा दावा करणार नाही की 100% कामं झाली, परंतु मी पुन्हा सांगतो बाबांनो, भावनिक होऊ नका. हे सगळं करत असताना काही जण दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असते, सगळे काही फटाके वाजत असतात. माझ्याही पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं. दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्या बरोबर. अरे काय चाललंय तुमचं? एकाचं कुकू लावा, माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा. या प्रचाराच्या निमित्तानं मी माग थोडासा एकटा पडलेलो होतो, परंतु यावेळेस माझी आई माझ्या बरोबर आहे, यावेळेस माझ्या बहिणी माझ्या बरोबर आहेत, त्या फिरतायत. मग ती आमची अक्का असेल, रजू अक्का असेल, आमचे जय आणि पार तर त्याच्या बापाकरता तर फिरलं पाहिजेतच ना. त्याला माझ्या पोटची मंडळावर फिरणार नाही तर काय करणार. आणि बायकोनी फिरलं पाहिजे, तिला तर काय, ती पराभूत झाली तरी तिला राज्यसभा दिली. गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला समोर नाचत. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाहीतर आणखीन कुणा समोर नाचेल? तुला काय त्रास होत? तुझी ग्रामपंचायत आली का रे? आलो. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे. त्यांच्या याच रोखठोक स्वभावामुळे, या रॉ आणि करारी वृत्तीमुळे अख्खा महाराष्ट्र त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होता. नुकतीच आषाढी वारीत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की राजकीय समीकरणांच्या पलीकडे जाऊन यंदा आषाढीच्या या पवित्र काळात संपूर्ण महाराष्ट्रातील जनता, वारकरी आणि त्यांचे हक्काचे लोक दादांसाठी किती व्याकुळ होऊन त्यांची आठवण काढत होते. पण राज्यात जेव्हा जेव्हा एखादे संकट येतं, मुसळधार पाऊस पडतो, कुठे पूर येतो किंवा शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं, तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडतं, आज जर दादा असते ना तर असं नसतं झालं. कारण संकट कोणतंही असो, तिथे सर्वात पहिली एंट्री ही अजितदादांचीच असायची. त्यांची ती एंट्री म्हणजे निव्वळ रुबाब आणि प्रचंड ताकद असायची. रात्री अपरात्री चिखलात उतरून गाड्या आणि केबिन सोडून थेट बांधावर येऊन चौकशी करणारा, तात्काळ जागेवरच पंचनाम्याचे आदेश देऊन मदत जाहीर करणारा कामाचा माणूस महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. या महाकाय नेतृत्वाची पायाभरणी कशी झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवराडी प्रवरा या त्यांच्या आजोळी अजितदादांचा जन्म झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. या कुटुंबाचा संपूर्ण बॅकग्राऊंड हा पहिल्यापासूनच राजकारणातला आणि सहकारणातला होता. पण दादांच्या संपूर्ण आयुष्याला आणि राजकीय प्रवासाला आकार देण्यामागे सर्वात मोठी भूमिका कोणाची असेल तर ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची दूरदृष्टी आणि संकल्पना आणि त्यांनी आखून दिलेला विकासाचा मार्ग, यातूनच अजितदादा नावाचं खंबीर नेतृत्व घडत गेलं आणि पुढे आलं. साहेबांच्या याच मार्गदर्शनाखाली दादांनी जमिनीवर उतरून काम करायचे आणि लोकांचा विश्वास जिंकण्याचे धडे गिरवले. शिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर त्यांनी थेट सहकार क्षेत्रात उडी घेतली. बारामती तालुक्यातील छत्रपती शाहू सरकारी साखर कारखान्याचे ते संचालक झाले. म्हणून दादांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची पहिली इनिंग केली ती कारखाना कसा चालवायचा आणि शेतकऱ्यांची देणी कशी भागवायची आणि व्यवस्थापन
कसं असावं याचे प्रॅक्टिकल धडे दादांनी याच कारखान्यातून घेतले. यानंतर आलं 1991 हे ऐतिहासिक वर्ष, जे दादांच्या राजकीय प्रवासातील मोलाचा एक टप्पा ठरला. याच वर्षी त्यांची बारामती सहकार बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. 90च्या दशकात अनेक सहकारी बँका राजकीय हस्तक्षेपामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत येत होत्या, पण दादांनी सूत्र हाती घेतली आणि संपूर्ण गेम बदलला. कर्ज वाटपातील पारदर्शकता, वसुलीची कडक मोहीम आणि बँकांमधील कॉर्पोरेट शिस्त, दादांच्या या धोरणामुळे अवघ्या काही वर्षातच बारामती बँक महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि अग्रगण्य सहकारी बँकांपैकी एक बनली. इथूनच महाराष्ट्राच्या दादांचा एक वेगळ्या रूपाने ओळख झाली, ते म्हणजे एक कुशाग्र आर्थिक रणनीतिकार. याच वर्षी दादांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळवून संसदेत पाऊल ठेवलं. पण पुढे पवार साहेबांसाठी त्यांनी मोठ्या मनाने खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते पूर्ण वेळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले. अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख पाहिला तर FIFO हा थक्क करणारा आहे. दादांनी आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला आणि लागोपाठ 7 पेक्षा जास्त वेळा विधानसभेत अभेद्य विजय मिळवला. दादा इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरले, कारण त्यांनी केवळ पद भोगली नाही, तर त्या पदांना ऐतिहासिक न्याय दिला. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा आणि सर्वाधिक काळ अर्थमंत्री या पदासाठी अत्यंत जबाबदार पद सांभाळणारे नेते म्हणून अजितदादांचे नाव सुवर्ण अक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे. त्यांनी मांडलेल्या राज्याचा अर्थसंकल्प हे महाराष्ट्राच्या आर्थिक जळणघळणीत दस्तऐवज मानले जातात. त्याचसोबत महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 5 पेक्षा जास्त वेळा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारा ऐतिहासिक विक्रमही दादांच्या नावावरच आहे. याशिवाय त्यांनी जलसंपदा, ऊर्जा आणि नियोजन यासारखी अत्यंत वजनदार आणि आव्हानात्मक खाती अत्यंत समर्थपणे हाताळली. हे केवळ एका भागाचे किंवा बारामतीचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे हक्काचे दादा होते. मंत्रालयात आणि प्रशासकीय वर्तुळात एक अलिखित नियम बनला होता: पहाटे 5ची वेळ आणि जागेवर निकाल. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपेत असायचा, तेव्हा दादांचा ताफा राज्यातील विविध विकास कामांची अचानक पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला असायचा. मंत्रालयातील IAS अधिकारी असो, जिल्हाधिकारी असो की साधा कर्मचारी असो, दादांच्या बैठकीला वेळेवर हजर राहणं म्हणजे बंधनकारक. वेळेची किंमत काय असते हे दादांनी संपूर्ण प्रशासनाला शिकवलं. निर्णय क्षमतेचा वेग इतका गतिवान होता की फाईल समोर आली की अवघ्या काही सेकंदातच निकाल लावायचे. दादांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणले. जलसंपदा मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांनाही गती दिली. धरणांचे जाळे विणून कोरड्या जमिनींना पाणीदार केलं. ऊर्जा मंत्री असताना राज्यातील भारनियमन कमी करण्यासाठी आणि वीज निर्मिती वाढवण्यासाठी क्रांतिकारी पावले उचलली. ते ज्या ज्या जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते, मग ते पुणे असो की सातारा असो या महाराष्ट्राचा कोणताही कोपरा, तिथल्या विकासाचा चेहरा मोहरा दादांनी बदलून टाकला. तिथले लोक आजही प्रत्येक कामाच्या ठिकाणी दादांची आठवण काढतात, कारण दादांनी एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नसे. कामात 1 इंचाचीही चूक दादा खपवून घेत नव्हते. म्हणूनच महाराष्ट्राने त्यांना शब्दाचा पक्का नेता मानलं. आज नीरा भीमा कारखाना काय भाव देतो? आज कर्मयोगी काय भाव देतो? आज माझ्या नेतृत्वाखाली चाललेला योगेश इथं बसलाय, माळेगाव कारखान्याचा संचालक, 3636 रुपये भाव. ऐकूनचा नाद करायचा नाद. अरे इंदापूर करा नो, तुम्ही 700 रुपये टनाला कमी घेताय, कष्ट तेवढेच. पण राजकारणाच्या आणि या कडक शिस्तीच्या पलीकडे अजितदादा नेमके कसे होते? वरून नारळासारखे कठीण वाटणारे दादा आतून अत्यंत हळवे आणि संवेदनशील होते. त्यांचा अर्ज घेऊन येता का ताई? मला जरा, म्हणजे मला कळेल त्यांचं काम काय. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर ताबडतोब मी पोलिसांना सूचना करेन. तुमचं जर काम मंत्रालयातलं असेल तर आजच सभा संपल्यानंतर मी मुंबईला जाणार आहे. मी उद्या गेल्यानंतर त्यामध्ये SP आपण त्यांना घ्या
त्यांना नीट समजून सांगा, त्यांना वेळ पडली तर संरक्षण द्या, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना, त्यांच्या आईला, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या केसाला पण धक्का लागता कामा नये. एवढंच सांगतो ताई, काळजी करू नका. भावाच्या नात्याने सगळी मदत मी तुम्हाला करणार. जनसामान्यांची त्यांना प्रचंड काळजी होती, त्यांच्याबद्दल मनात कमालीची आपुलकी होती. त्यांनी कधीही गाजावाजा न करता हजारो सामान्य लोकांचे संसार उभे केले. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील साध्या कर्मचाऱ्याच्या किंवा गरिबाच्या घरात सुख दुःख असेल तर दादा स्वतः तिथे उपस्थित राहायचे. रात्री अपरात्री कोणाचाही आजारपणासाठी फोन आला तर कोणाला गंभीर वैद्यकीय मदतीची गरज असेल तर तिथे दादांची यंत्रणा एका मिनिटात सक्रिय व्हायची. अनेक गरीब मुलांचे शिक्षण आणि मुलींची लग्ने दादांनी स्वतःच्या खिशातून लावून दिली, पण कधीही त्याचा आव आणला नाही. सभेत चूक करणाऱ्याला जाहीरपणे सुनावणारे दादा नंतर त्याच कार्यकर्त्याला बाजूला बोलावून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या घरची अडचण समजून घ्यायचे. मगाशी हिंदी तर महाराजांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही काय, त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. हीच ती आपुलकी होती ज्यामुळे लोकांनी त्यांना केवळ नेता नाही तर आपल्या कुटुंबातील एक प्रमुख मानलं. पण नियतीचा खेळ किती अजब आणि क्रूर असतो याचा संपूर्ण महाराष्ट्राला अनुभव आला. तो दिवस, ती काळी तारीख उभ्या महाराष्ट्राच्या आणि विशेषतः बारामतीकरांच्या काळजात कायमची सलत राहील. सगळं काही सुरळीत व्यवस्थित सुरू होतं, विकास कामांचा झंझावात सुरू होता, पण एका दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला एक हादरून टाकलं. तो अपघात केवळ एक नेत्याचा नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या हक्काच्या आधाराचा अंत होता. या अपघाताच्या वेळी नियतीने जुळवून आणलेला तो अंकशास्त्र, तो 6चा आकडा खरोखरच अंगावर काटा आणणारा ठरला होता. वयाची 66 वर्ष आणि 6 महिने या त्या दुःखद प्रसंगी जुळून आलेले ते आकडे. नियतीचा हा खेळ इतका क्रूर होता की 6 हा आकडा दादांसाठी घातकी ठरला. जेव्हा दादा या जगातून गेले तेव्हा बारामतीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात जो जनसागर लोटला होता, लाखो चाहत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणून चाललेला तो महासागर या गोष्टीची साक्ष देत होता की माणसाने लोकांच्या मनावर किती अथांग राज्य केलं आहे. दादांना विसरणं उभ्या महाराष्ट्राला कधीच शक्य नाही, कारण त्यांचं कार्य तेवढं अमर आहे. दादांच्या या प्रवासात अनेक वादळे आली, अंतर्गत मतभेद झाले, सत्तेची समीकरणं बदलली, आरोप प्रत्यारोप झाले, व्यावसायिक आणि नियामक आव्हाने समोर आली. पण दादांनी कमावलेली लोकांची माया आणि त्यांचा वारसा कधीही पुसला जाऊ शकत नव्हता. आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणाने एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा पाहिला आहे. ज्या निष्ठेने आणि विश्वासाने जनतेची नेहमी दादांनी खंबीरपणे साथ दिली, त्याच विकासाचा, निष्ठेचा आणि जबाबदारीचा वारसा पुढे नेत आज त्यांच्या पत्नी आदरणीय सुनेत्राताई पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत समर्थपणे आणि खंबीरपणे कार्यभार पाहत आहेत. एका महाकाय राजकीय नेतृत्वाची धुरा अशा पद्धतीने कौटुंबिक आणि प्रशासकीय स्तरावर पुढे जाणं हा महाराष्ट्राच्या लोकशाहीतील एक अत्यंत समजूतदार आणि आदर्श प्रसंग मानला जातो. आदरणीय सुनेत्राताई पवारांच्या माध्यमातून दादांनी सुरू ठेवलेला हा विकासाचा रथ आज त्याच वेगाने आणि त्याच शिस्तीने अविरतपणे धावतो आहे. तुम्हाला अजितदादांची कोणती गोष्ट सर्वात जास्त भावते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. राजकीय घडामोडींचे आणि अशाच महान नेत्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, कारण विषय कोणताही असो आपला मुद्दा भारी आहे.